एकूण या पुरवणी मागण्यांमध्ये महसूल व वन विभागाला 15,721 कोटी आणि 8 लाख रुपये महसूल व वन विभागाला तरतूद केलेली आहे। आणि शेतकऱ्यांना मी अतिवृष्टीवर पण 293 या नियमाखाली बोलणार होतो, पण संधी मिळाली नाही। पण एनडीआरएफचे जे काही नॉर्म्स आहेत त्या एनडीआरएफच्या नॉर्म प्रमाणे जर आपण कोकणाला काय मिळालं, जर आपण त्याचा हिशोब लावला तर मी आपल्याला थोडक्यामध्ये आपल्याला सांगू इच्छितो की एनडीआरएफच्या निकषानुसार, कारण का कोकणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जिरायत शेती होते, भात शेती मोठ्या प्रमाणात होते आणि बहुवार्षिक पीक म्हणून आमची नोंद नाही। एनडीआरएफ ज्या नॉर्म्स खाली पैसे देते ज्याच्यामध्ये 22,500 प्रति हेक्टरी जो रेट दिला गेला अतिवृष्टीमध्ये, महसूल व वन विभागामध्ये ज्याची नोंद आहे 15,000 कोटी रुपये ज्याची तरतूद झालेली आहे, त्याच एनडीआरएफच्या नॉर्म प्रमाणे आम्ही जिरायत शेतीमध्ये पडतो आणि तेव्हा त्या हेड खाली आम्हाला मिळालेले पैसे प्रति हेक्टरी फक्त 8,777 रुपये। हा कोकणावर आपण अन्याय करतोय का? सर्वात महत्त्वाचं पीक कुठलं तर आमचं भात शेती, त्याच्यामध्ये आम्ही जर प्रति हेक्टर महाराष्ट्राला एक नियम आणि कोकणाला एक नियम, अतिवृष्टीमध्ये आम्ही अधिकाऱ्यांना विचारत होतो तुम्ही जेव्हा खाली पंचनामे करताय तर त्या पंचनाम्यामध्ये आपण काय निकष लावताय, तर आम्हाला सांगितलं महाराष्ट्रामध्ये जो एनडीआरएफचा निकष आहे तोच आम्ही कोकणामध्ये भात शेतीला लावणार आहोत, नुकसान भरपाई आम्ही तुम्हाला देणार आहोत। तर जेव्हा माहिती काढली, जेव्हा डॉक्युमेंट बाहेर काढले, त्याच्यामध्ये असं कळलं की 22,500 रुपये म्हणजे 22,500 रुपये हे अतिवृष्टीमध्ये इतर भागांमध्ये मिळाले आणि कोकणामध्ये 8,777 रुपये मिळाले। हा भेदभाव कशासाठी अध्यक्ष महोदय? कोकणाने काय वाईट काय केलंय? अतिवृष्टी तिकडेही आलेली आहे। अच्छा, ह्याच्यामध्ये जो उल्लेख झालाय तो ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचा झालाय। आमच्याकडे अतिवृष्टी आली आहे ती ऑक्टोबर महिन्यामध्ये आली आहे। आमचा कोकणाचा साधा उल्लेख देखील नाही की अतिवृष्टी जी कोकणामध्ये आली ती ऑक्टोबर महिन्यामध्ये आलेली आहे। मी आपल्या मार्फत सरकारला विनंती करणार आहे की कोकणामध्ये या विभागातून, या पुरवणी मागण्यातून महसूल व वन विभाग आमच्याकडे लक्ष देणार आहे का नाही? अतिवृष्टीमध्ये मोठ्या प्रमाणात 18,288 शेतकऱ्यांचं नुकसान झालं, पण कुठेही नोंद नाही। आम्ही कुठे जाऊन मागणार आहोत? कोणाकडे मागणार आहोत? कोकणामध्ये पाऊसच पडतो याची समजच झालेली आहे सगळ्यांची, म्हणून इथे पैसा गेला काय आणि नाही गेला काय काही फरक पडत नाही। काय निकष लावायचे ते लावा आणि त्या अनुषंगाने इकडे हे निकष लावले गेलेत। आम्ही कोणाकडे मागायचं अध्यक्ष महोदय? ह्याच्यामध्ये महसूल व वन विभागाने जे काही कंडिशन दिलेले आहेत पुरवणी मागण्यांमध्ये, त्याच्यामध्ये मच्छीमार हा शब्दच नाही। आपण शेतीचा दर्जा दिलाय मच्छीमारांना, मासेमारीला। तर मला एक सांगा, मच्छीमारांचं जे काय नोंदणीकृत, तुम्हाला सांगतो मी, नोंदणीकृत जी आमच्याकडे मच्छीमारांची नोंद आहे ती 3,823 नौकांची आहे। ऑक्टोबर महिन्यामध्ये मासेमारी बंद होती। आम्ही नारळी पौर्णिमेनंतर आम्ही मासेमारी सुरू करतो ऑगस्ट मध्ये। पूर्ण ऑक्टोबर महिना मासेमारी बंद, 40 दिवस 42 दिवस मासेमारी बंद होती। ह्या मागणींमध्ये मच्छीमारांचा उल्लेख नाही, मासेमारीचा उल्लेख देखील नाही। त्यानंतर जे काय पंचनामे झाले उर्वरित महाराष्ट्रामध्ये, रक्कम अगोदर ठरवली गेली। आमच्याकडे पंचनामे अगोदर झाले आणि त्यानंतर रक्कम ठरवली गेली, ती पण जी मी तुम्हाला सांगितले 8,777 रुपये ती रक्कम ठरवली गेली। मासेमारीचा त्याच्यामध्ये कुठेही उल्लेख नाही। आपत्ती व्यवस्थापन आणि त्याच्यामध्ये बाब क्रमांक 50 पृष्ठ क्रमांक 31 जमिनीतील वाळू, गाळ, क्षार यासाठी जी काय तरतूद या पुरवणी मागण्यांमध्ये करण्यात आलेली आहे, अध्यक्ष महोदय, मोठ्या प्रमाणामध्ये कोकणामध्ये गाळ साचला जातो। पावसामुळे, पावसानंतर गाळ काढण्याची एक प्रक्रिया अनेक वर्षांपासून, आम्ही लहान असल्यापासून आम्ही बघत आलेलो आहे। गाळ काढण्याची प्रक्रिया आहे
पण गाळ काढण्यासाठी आता जे काही नवीन नियम काढले एम सँडचे वगैरे, सर्वात जास्त एकदा तुम्ही सभागृहामध्ये एकदा नियम, मी काहीच बोललो नाही, मी काहीच बोललो नाही, 7 मिनिट माझ्या झाले. पक्षातून मी पहिला बोलणार आहे. बोला बोला. माझ्या मतदारसंघामध्ये सर्वात जास्त गाळ साचला जातो. आता लक्षात घ्या काय होतं. एम सँडच्या नावाखाली सरकारने एक नवीन धोरण काढलेलं आहे. सर्वात प्युअर क्वालिटीची वाळू जर कुठे मिळत असेल तिथे माझ्या मतदारसंघात मिळते. तीच गोव्याला जाते, तीच पश्चिम महाराष्ट्राला जाते. जो नवीन तहसीलदार येतो तो प्रायव्हेट गाडी काढतो आणि वाळू व्यावसायिकांच्या मागे लागतो. आम्ही सातत्याने कलेक्टरांना सांगतोय, जे कोण नवीन कलेक्टर येतात, एकतर कोकणामध्ये दरवर्षी नवीन कलेक्टर आहे, दर 6 महिन्यांना नवीन तहसीलदार आहे, मला काही कळत नाही. आणि जो नवीन तहसीलदार येतो त्याला कुठून तरी काय खबर येते मला माहित नाही, तो जातो तो वाळू व्यावसायिकांच्याच मागे लागतो. आम्ही त्यांना सांगतोय, अरे बाबा त्यांची काहीतरी टेंडर काढा, त्यांना रीतसर करा, त्यांना ऑथराईज करा, काहीतरी नियम कायदा करा. पण ते करू शकत नाही, कारण का मीटर दुसरीकडे सुरू आहे. आणि वाळूवाल्यांकडून जर पैसे घेतले नाही तर मग तिकडे दुसरा कुठला इन्कम आपण सोर्स उभा करायचा, हा प्रश्न कदाचित नवीन तहसीलदारांना पडत असल्यामुळे अनेक गोष्टी अनेक वेळेला फक्त रेड मारले जाते, फक्त रेड मारला जातो. त्याच्या पलीकडे काही होत नाही. वाळू व्यावसायिक तुम्ही सभागृहामध्ये जाहीर करून टाका, तो वाळू व्यावसायिक चोर आहे म्हणून जाहीर करून टाका ना. वाळू व्यावसायिक हा शब्द प्रयोग आपण का करतो? या तर तुम्ही त्याला चोर घोषित करा, नाहीतर नियम करा, कायदा करा आणि त्याला टेंडर काढायला द्या. टेंडर निघत नाही. मी आमदार झाल्यापासून मी जे काही 3 कलेक्टर माझ्या इकडे येऊन गेले, आता तिसरे आले, त्या तिन्ही कलेक्टरांना मी सांगतोय, अहो साहेब टेंडर काढा, ह्यांना मोकळं करा, ह्यांना जे काय तुम्ही नियम कायदे लावा, जे काय तुम्ही दिवसाच्या फेऱ्या तुम्ही नियम जे काय तुमच्या नियंत्रणात बसतं ते सगळे नियम लावा, पण त्यांना काहीतरी सांगा तरी, त्यांना नियम तरी बनवून द्या. अजूनपर्यंत ते झालेलं नाही. रॉयल्टीचा विषय केव्हा येतो? जेव्हा जेव्हा तुम्ही नियमामध्ये बसता तेव्हा. इकडे जो नवीन तहसीलदार येतो तो प्रायव्हेट गाडी घेऊन त्याच्या मागे लागतो, गाड्या पकडतोय तहसीलदार. आता काय सांगावं. मी येतो त्याच्यानंतर सार्वजनिक बांधकाम या विभागावर येतो. संबंधित मंत्री महोदय इकडे नाही आहेत. अध्यक्ष महोदय, सार्वजनिक बांधकाम खातं, मी 1 वर्ष आता झालं मी आमदार आहे. मी असाच हिशोब काढला की बजेट झालं, त्याच्यानंतर पुरवणी मागण्या झाल्या, आज परत आपण पुरवणी मागण्यांवर बोलतोय. 75,000 कोटीच्या पुरवणी मागण्यांवर आपण बोलतोय. माझ्या मतदारसंघामध्ये किंवा माझ्या जिल्ह्यामध्ये सार्वजनिक बांधकाम खात्याचे किती पैसे आले एका वर्षभरामध्ये? तर माझ्या मतदारसंघामध्ये फक्त दुरुस्तीचे पैसे आले ते पण 6 करोड रुपये, फक्त 6 करोड रुपये आले. आणि पावसाचं कारण सांगून अधिकाऱ्यांनी ते 6 करोड रुपये कुठे पळवले ते अजूनपर्यंत आम्ही शोधतोय. ते 6 करोड रुपये गेले कुठे? मी 1 मिनिटात माझा हे संपवतोय, भाषण संपवतोय. 6 करोड रुपये गेले कुठे मला कळले नाही. कारण का 6 महिने कोकणामध्ये पाऊस पडला. 19 मे पासून सुरू झाला तो 9 नोव्हेंबर पर्यंत पाऊस होता. 6 महिने पाऊस पडला, दुरुस्तीला झालंच नाही काय काम. तर कुठल्या दुरुस्ती खाली ते 6 करोड रुपये गेले मला बघायचंय. ते अजूनपर्यंत मला थानपत्ता लागत नाहीये. जिल्ह्याला 23 करोड रुपये मिळाले, पण ते 23 करोड रुपये कुठे गेले ते अजूनपर्यंत मला माहिती पडत नाहीये. डीपीडीसीला जो काय पैसा आम्हाला मिळतो तो अजूनपर्यंत, आता अजितदादा इथे नाहीयेत, आम्हाला तो लवकरात लवकर मोठ्या प्रमाणात मिळावा. आमचे पालकमंत्री अतिशय चांगलं काम करतायत, ते प्रयत्न करतायत. पण त्याच्या पलीकडे जाऊन अजितदादांनी जर आम्हाला एका लहान जिल्ह्याला, एका जिथे पाऊस सरासरी 4-5 हजार मिलीमीटर पडतो, आम्ही त्या दुरुस्तीसाठी मागतोय. आम्हाला संबंधित पीडब्ल्यूडी खात्याने अजून 200 कोटीची बिलं पेंडिंग आहेत, ती अजूनपर्यंत मिळालेली नाहीत. नवीन जी काय आपण कामं करायला मागतोय, जर कलेक्टर ह्याला सांगतो आपण कॉन्ट्रॅक्टरला, बाबा तू करतोस का, तोही करत नाहीये, कारण का जुनीच बिलं अजूनपर्यंत निघालेली नाहीये. 6 महिने जिथे पाऊस पडतो, अध्यक्ष महोदय, आपण अशा जिल्ह्यांमध्ये पैसे देत नाही आहोत. दिलेले पैसे कुठे जात आहेत ते कळत नाहीये. दुरुस्तीसाठी पैसे मिळत आहेत. आमच्याकडे मागणी किती आहे जिल्ह्यामध्ये? 850 कोटीची. आम्हाला मिळाले किती? आज आपण डिसेंबर महिन्यामध्ये आहोत, मिळाले किती? 23 कोटी. कोणाकडे जाऊन आम्ही मागायचं? म्हणून अध्यक्ष महोदय, मी मनापासून आपल्याला विनंती करतो, सरकारला विनंती करतो, जरी आमचा जिल्हा लहान असला तरी पाऊस हा मोठा निकष आहे. आणि आमचे इकडचे शेतकरी एका नियमाखाली आणि उर्वरित महाराष्ट्राचे शेतकरी दुसऱ्या नियमाखाली, असा हा भेदभाव होऊ देऊ नका. साहेब, या वर्षी कोकणामध्ये पाऊस साधारण मे 19च्या दरम्यान पडला आणि तो नोव्हेंबर 9 पर्यंत
म्हणजे जवळपास 6 महिने कोकणामध्ये भरपूर पाऊस होता, मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस होता. 6 महिने कोकणामध्ये पाऊस पडला. तुम्ही विचार करा त्या रस्त्यांची अवस्था काय झाली असेल. आम्ही कॉन्ट्रॅक्टरांना जेव्हा विचारतो त्यांच्याकडे काही उत्तरं नाही. आम्ही अधिकाऱ्यांना विचारतो त्यांच्याकडे काही उत्तरं नाही. 6 महिने पाऊस पडला त्यामुळे काय झालंय, अधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टर ढगांकडे बोट दाखवतोय. कदाचित अजून पाऊस पडेल या अपेक्षेवर ते लोक आहेत. मागची बिलं काढली गेली नाही सार्वजनिक बांधकाम विभागातून, म्हणून अजूनपर्यंत नवीन कॉन्ट्रॅक्ट घ्यावा की न घ्यावा कॉन्ट्रॅक्टरांना पडलेला हा प्रश्न आहे. आणि जर मागचीच बिलं भरली गेली नाही, दुरुस्तीला पैसे येऊन सुद्धा आपल्या सरकारने दुरुस्तीला पैसे दिले, पाऊस जास्त पडला, तो खर्च पडला नाही, कॉन्ट्रॅक्टरला कारण मिळालं, अधिकाऱ्यांना कारण मिळालं, अशा परिस्थितीमध्ये दुरुस्तीचे पैसे येऊन सुद्धा तिकडे रस्ता झालेला नाही, दुरुस्ती झालेली नाही. महामार्गाचा पण तोच विषय. एमडीआरचे रस्ते साहेब, एमडीआरचे रस्ते असे कधीच खराब झाले नाहीत तेवढे ह्या पावसाळ्यात खराब झाले. दरवर्षी आपल्याला जर रस्ता बनवावा लागेल तर तो रस्ता टिकणार कसा? काही कॉन्ट्रॅक्टरांना आपल्याला ब्लॅकलिस्ट करावं लागेल, काही अधिकाऱ्यांना आपल्याला बंदोबस्त करावा लागेल, नाहीतर दरवर्षी जर दुरुस्तीचा पैसा येऊन फक्त तोच तो रस्ता आपण करणार असणार तर त्या रस्त्याला काय त्याच्यामध्ये क्वालिटी राहते आणि आपण लोकांना काय सांगणार आहोत. माझ्या मतदारसंघामध्ये साहेब सरासरी 4000 मिलीमीटर हा पाऊस पडतो. आम्ही तर रस्ते कसे टिकवायचे? मोठ्या प्रमाणामध्ये टुरिस्ट तिकडे येतो, मोठ्या प्रमाणामध्ये वाळू वाहतूक तिथे होते, डंपर वाहतूक तिथे होते. अशा परिस्थितीमध्ये जर आपण रस्त्याची क्वालिटी, जिथे पाऊस 4 इंच पडत नाही त्या ठिकाणी आपण तेच निकष जर कोकणाच्या रस्त्यांना आपण लावणार असू तर ते रस्ते टिकणार नाही. दरवर्षी सरकार पैसे देऊन सुद्धा आपल्याला ते रस्ते जर टिकवता आलं नाही तर ती चूक आपली आहे असं मला वाटतं. ते कॉन्ट्रॅक्टर, ते अधिकारी जागच्या जागी त्यांचा बंदोबस्त व्हावं आणि शासनाने ते लवकरात लवकर करावं. आणि इव्हन महामार्गाला जो काही विषय झालेला आहे, कॉन्क्रीटचा रस्ताही आहे आणि डांबरी रस्ताही आहे. जिथे डांबरी रस्ता झालेला आहे तिथे डांबरी रस्ता खराब झालेला आहे. खड्डे एवढ्या मोठ्या प्रमाणात आहेत, ऍक्सिडेंट वाढलेत. बॉक्सवेलची कामं नाहीयेत, कॉन्ट्रॅक्टर अडतोय, त्याला पैसे मिळत नाहीये, त्याला पैसे द्यायचा प्रयत्न करत नाही. मी कुठल्याही कॉन्ट्रॅक्टरची बाजू घेणार नाही, घ्यायची मला गरज नाही, पण त्यांचा बंदोबस्त तरी करा, अधिकाऱ्यांचा तरी करा आणि आमचे रस्ते कोकणातले नीट करा आणि आमचे निकष जे कोकणाचे आहेत ते एकदा कायमचे बदलून टाका. तुम्ही मराठवाड्याचे निकष कोकणाला लावू नका, विदर्भाचे निकष कोकणाला लावू नका, ते टिकणार नाहीत ते रस्ते. सरासरी 4000 मिलीमीटर जिथे पाऊस पडतो, तुम्ही निकष अख्ख्या महाराष्ट्राचा आणि कोकणाचा हा एक लावू नका. ही माझी औचित्याच्या मुद्द्याद्वारे आपल्या समोर विनंती आहे. अध्यक्ष महोदय, आपण संधी दिली त्याबद्दल आभारी आहे. डॉक्टर नितीन राऊत. महसूल व वन विभाग, अध्यक्ष कृषी महोदय. पशुसंवर्धन, दुग्ध विकास व मत्स्य व्यवसाय विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग या विविध विभागाच्या संदर्भामध्ये पुरवणी मागण्यांवर चर्चा करण्याच्या करता सन्माननीय सदस्य जयंत पाटील साहेब, विक्रमजी पाचपुते जी, कैलासजी पाटील, निलेशजी राणे, नानाभाऊ पटोले, सना मलिक जी, सुधीर मुनगंटीवार जी, राजू खरेजी, चंद्रजीत नरकेजी, बाबाजी काळेजी, अमोल खताळजी, किरण लामटेजी, बाबासाहेब देशमुखजी, संजय मेश्रामजी, जितेश अंतारपूरकरजी, राहुल पाटीलजी, विठ्ठलराव लंगेजी, रोहित पवारजी, शेखर निकमजी, रवी राणाजी, रामदास मसरामजी, किसनराव वानखेडेजी, विजयराव वडेट्टीवारजी, एवढे सन्माननीय सदस्यांनी आपली आपली मतं मांडली. अध्यक्ष महोदय, एक गोष्ट खरी आहे की काल पण जवळपास 59 लोकांनी काही पुरवणी मागण्यांच्यावर चर्चा केली. रात्री उशिरापर्यंत चर्चा चालली होती, पण आज गिलोटीन असल्यामुळं दोन्ही बाजूच्या सन्माननीय सदस्यांना आपली आपली मतं मांडायची होती. आपले आपले त्या विभागाच्या संदर्भामध्ये जे काही विचार होते ते त्यांना मांडायचे होते, परंतु वेळेअभावी त्यांना मांडता आले नाही. खरं तर पुढच्या वेळेस पासून अध्यक्ष महोदय जरा जास्त वेळ लवकर सुरुवात केली तर मग ह्याच्यामध्ये नाराजी राहणार नाही, त्याची आपण नोंद घ्यावी अशी माझी आपल्याला विनंती आहे. अध्यक्ष महोदय, आज या सगळ्या चर्चेच्या संदर्भात बोलत असताना 25-26 या वर्षाच्या हिवाळी अधिवेशनात सादर केलेल्या ज्या पुरवणी मागण्या होत्या त्या जवळपास 75,000 कोटीच्या होत्या आणि त्याच्यामध्ये 10 आणि 11 डिसेंबर दोन्ही दिवशी चांगली चर्चा झाली. हे चर्चा होत असताना सगळ्यांना त्यांनी मुद्दे उपस्थित केले, त्याला उत्तर मिळालं असा माझा दावा नाहीये, पण मी ज्यांनी ह्या चर्चेमध्ये भाग घेतला त्या सर्व सन्माननीय सदस्यांचं मनापासून आभार मानतो, त्यांना मनापासून धन्यवाद देखील देतो. अध्यक्ष महोदय, काही सदस्यांनी पुरवणी मागण्यांच्या अनुषंगाने महत्वाच्या सूचना देखील केलेल्या आहेत. काहींनी मतदारसंघातील समस्या देखील ह्या निमित्तानं मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. सन्माननीय सदस्यांनी राज्याच्या आर्थिक स्थितीच्या बाबत
आणि राज्याच्या डोक्यावर असणाऱ्या कर्जाच्या बाबत देखील मुद्दा उपस्थित केला. मला त्याबद्दल दोन्ही बाजूच्या सभागृहाला म्हणजे सभागृहातल्या दोन्ही बाजूच्या सन्माननीय सदस्यांना पण सांगायचं आहे आणि राज्यातल्या जनतेला पण सांगायचं की डिसेंबर 2025च्या हिवाळी अधिवेशनामध्ये आम्ही ज्यावेळेस सरकारच्या तर्फे 75,286 कोटीच्या पूरक मागण्या मंजुरीसाठी प्रस्तावित केलेल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने एक विचार सगळ्यांनी केला पाहिजे की बाबा या एवढ्या मोठ्या मागण्या येण्याचं कारण काय, तर त्याच्यामध्ये पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीकरता अध्यक्ष महोदय जवळपास आम्ही 15,000 कोटी रुपये त्यामध्ये हे द्यायचं ठरवलं, म्हणजे ते दिलेले आहेत. मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत मध्ये जवळपास 9,000 कोटी रुपये आम्ही ऍडिशनलचे द्यायचं त्याच्यामध्ये ठरवलेलं आहे. आपल्याला हे सगळ्यांना माहिती आहे की 12 वर्षांनी कुंभमेळा येत असतो, सिंहस्थ कुंभमेळा, त्याला 3,000 कोटी अध्यक्ष महोदय त्याच्यामध्ये आम्हाला द्यावे लागले. आणि सभागृहाला माहिती आहे की महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेच्या वाढीव व्याप्ती दोन्ही बरेचसे सन्माननीय सदस्य म्हणायचे की काही आजार त्याच्यामध्ये तुम्ही अंतर्भूत करून घ्या, त्याची व्याप्ती वाढवा. उपचार मध्ये अंगीकृत रुग्णालयासाठी सुमारे 900 कोटी रुपये आणि संजय गांधी निराधार ह्याही सगळ्याच्या करता निधी हा जास्तीचा ठेवायला लागला. अध्यक्ष महोदय दुसरं एक असं झालं, केंद्र सरकार जे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत आहे, त्यांनी यंदा काही हजार कोटी रुपये बिनव्याजी 50 वर्षाच्या परतफेडीनं वेगवेगळ्या राज्यांना द्यायचं ठरवलेलं आहे. तर त्याच्यामधनं जास्तीत जास्त रक्कम आपल्या राज्याला कशी बिनव्याजी 50 वर्षांनी परतफेड करायची, तोपर्यंत बिनव्याजी वापरायची, असं क्वचितच आपल्याला बघायला मिळतं. आणि ते 50 वर्ष बिनव्याजी कर्ज विविध योजना पण मॅचिंग ग्रँटच्या असतात केंद्र सरकारच्या, त्या योजनामध्ये देखील जवळपास आम्हाला 5,600 कोटी केंद्र हिस्सा प्राप्त होणार आहे आणि त्याकरता देखील मॅचिंग ग्रँट ठेवावी लागली. ह्या अशा सगळ्या जर रक्कम बघितल्या तर अध्यक्ष महोदय जवळपास 38,000 कोटीपेक्षा जास्तीची रक्कम त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि त्यामुळं निश्चितच एक गोष्ट खरी आहे, मी आजपर्यंत अनेक अर्थसंकल्प सादर केले, इतरांनी पण समोरच्यांनी पण काहींनी सादर केले, परंतु डिसेंबरच्या पुरवणी मागण्यामध्ये 75,000 कोटी रुपयाचा आकडा कधी आलेला नव्हता. परंतु ते येण्यामागचं कारण बऱ्याच जणांनी मुद्दे राहुलजी पाटलांनी पण सांगितलं, अनेकांनी सांगितलं की कृषीच्या बद्दल ह्या अडचणी येतात, इथं शेतकऱ्यांना त्रास होतो. अध्यक्ष महोदय तेच दूर करण्याच्या करता आम्ही जवळपास पहिल्यांदा 33,000 कोटीचं पॅकेज आणि नंतर 11,000 कोटीचं पॅकेज, 44,000 कोटीचं पॅकेज एकंदरीत दिलं. मग त्याच्यामध्ये रस्ते असतील, त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना मदत असेल, त्यांच्या खरडून गेलेल्या जमिनी असतील, त्यांच्या विहिरी बुजलेल्या असतील गाळांनी, अशा अनेक प्रकारच्या घटना त्या काळामध्ये घडलेल्या होत्या. आणि त्याच्यातून मोठ्या प्रमाणावर हा शेतकरी जो बळीराजा आहे त्याला मदत करण्याची भूमिका महायुतीच्या सरकारने घेतली आणि त्याच्यावर हा आकडा फुगलेला आहे. आता एक गोष्ट खरी आहे की हे सगळं करत असताना आता एकंदरीतच वर्ष अखेर खर्चावर आता नियंत्रण आम्हाला ठेवावं लागणार आहे. आर्थिक शिस्त पाळून वित्तीय जे निर्देशांक आहेत त्याचं पालन करून सरकार नेहमीच ह्याच्यातनं मार्ग काढण्याचा प्रयत्न करतं. अध्यक्ष महोदय आजपर्यंतचा अनुभव आहे. चालू वर्षी देखील अध्यक्ष महोदय पुरवणी मागण्यांमध्ये तरतूद केली असली तरी उत्पन्नाचे स्रोत वाढवण्याचं देखील मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाने ते ठरवलेलं आहे. शासनाचा तशा प्रकारचा प्रयत्न राहणार आहे. त्याच्यामध्ये विशेषतः जीएसटी, वस्तू व सेवा कर, नंतर एक्साईज, उत्पादन शुल्क आणि खाणकाम यापासून मिळणारा महसूल वाढवण्याच्या करता आवश्यक ज्या ज्या काही उपाययोजना करणं गरजेचं आहे त्या करण्याच्या करता शासन प्रयत्नशील राहणार आहे. याशिवाय अध्यक्ष महोदय संसाधनाच्या क्षमतेचा पूर्ण वापर करून त्याच्यामध्ये वित्तीय शिस्त लावून सुधारित आपल्याला अंदाजातून राजकोषीय तूट स्थूल राज्य उत्पन्नाच्या 3% मर्यादेतच आपल्याला ठेवायचा आपला प्रयत्न आहे. अध्यक्ष महोदय आम्ही ज्यावेळेस राज्याच्या वतीनं दिल्लीमध्ये कुठली मीटिंग असेल त्यावेळेस जातो, त्यावेळेस आज देखील देशामध्ये 3च अशी राज्य आहेत की जे कर्जाचं प्रमाण त्यांनी केंद्राने ठरवून दिलेलं जे टक्केवारी आहे त्या 20% पेक्षा कमी आहे. त्याच्यामध्ये गुजरात आहे, त्याच्यामध्ये ओरिसा आहे आणि त्याच्यामध्ये आपला महाराष्ट्र आहे. हे पण मला अभिमानाने सांगावंसं वाटतं. आणि बोलत असताना काही जण एकीकडे म्हणतात दिलं पाहिजे, एकीकडे म्हणतात 9 लाख कोटीचं कर्ज झालंय.
परत म्हणतात नाही नाही अजून 2 लाख कोटी कर्ज काढा, काय बिघडत नाही, परंतु पैसे देऊन टाका, असं नाही. काही त्याला आर्थिक शिस्त ठेवावी लागते आणि त्या सगळ्या गोष्टीचा साकल्याने विचार करून हे महायुतीचं सरकार अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी काम करतंय. मला सर्व सन्माननीय सदस्यांना एक गोष्ट सांगायची की आपण केलेल्या ज्या काही वेगवेगळ्या सूचना आहेत त्याची नोंद आम्ही घेतलेली. आज वेळेच्या अभावी बाकीच्या माझ्या सन्माननीय मंत्री महोदयांना त्या त्या विभागाच्या आपली आपली मतं तिथं मांडता आली नाही. पण जे काही रस्त्याच्या संदर्भामध्ये सांगितलं असेल किंवा विशेषतः काहींनी आम्ही जे काही मदत पुनर्वसन विभागाकडनं केंद्र सरकारला अहवाल जायला पाहिजे होता त्याच्याबद्दलचा पण ओहापोह इथं करण्यात आला. अध्यक्ष महोदय, त्याबद्दल मला आपल्या मार्फत सभागृहाला सांगायचं आहे की राज्यामध्ये काही महिन्यापूर्वी जो नैसर्गिक आपत्तीच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणावर हानी झाली त्याबाबतचा सविस्तर अहवाल आम्ही राज्य सरकारच्या वतीनं 27 नोव्हेंबरला पाठवला. दुसरा अहवाल 1 डिसेंबर रोजी पाठवला आणि ह्या अहवालामध्ये केंद्र शासनाला तो सादर केलाय. नैसर्गिक आपत्तीच्या अनुषंगाने पाहणी करण्यासाठी केंद्र सरकारने पण 8 अधिकाऱ्यांचं पथक 3 ते 5 नोव्हेंबरच्या दरम्यान राज्यात पाहणीसाठी पाठवलेलं होतं. या पथकाने राज्यातील साधारण 4 जिल्हे त्यांनी बघितले. एक धाराशिव, दुसरा सोलापूर, तिसरा अहिल्यानगर, चौथा बीड. आणि केंद्र सरकारकडं आपण मदतीच्या करता मागणी पण जवळपास 29,781 कोटी रुपयाची अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी केलेली आहे. एक गोष्ट खरी आहे, सभागृहामध्ये काही सन्माननीय लोकसभा सदस्यांनी मुद्दा उपस्थित करत असताना त्याच्यामध्ये असं सांगण्यात आलं, परंतु माझ्याकडे रेकॉर्ड आहे कुठल्या कुठल्या तारखेला कुठल्या कुठल्या आमचे पत्र त्या ठिकाणी गेली. आणि नुसतं इथंच नाही तर अध्यक्ष महोदय, पंतप्रधान ज्यावेळेस यावेळेस 2 का 3 वेळेला महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले होते आणि गृहमंत्री अमित शाह साहेब पण आलेले होते. त्यावेळेस मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी या विषयावर त्यांच्याशी चर्चा केली. त्यांनी पण सांगितलं की आमची पद्धत असते, आमच्या 2 टीम येतील, अजून एक टीम अध्यक्ष महोदय आता डिसेंबर मध्ये येणार आहे. ती साधारण तिथलं अधिवेशन चालू आहे पण 14 का 15 डिसेंबरला अशी साधारण अजून एक टीम त्यामध्ये येणार आहे. आणि त्याच्यामुळं आपल्या राज्य सरकारकडनं जेवढे काही आम्हाला निधी उपलब्ध करून देता येईल तो तर करून देण्याचा प्रयत्न या बळीराजाकरता, ह्या शेतकऱ्याच्या करता आम्ही केलेला आहेच. ते आमचं कर्तव्य आहे, त्या कर्तव्याच्याच भावनेतून अध्यक्ष महोदय आम्ही केलाय. पण त्याचबरोबर केंद्राचा पण आणि त्याच्यात त्या दोन्ही वेळेस म्हणजे गृहमंत्री अमित शाह साहेबांना आम्ही भेटलो आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना भेटलो आणि शिवराज सिंह चौहान साहेबांना पण भेटलो आणि तिघांनी सांगितलं की तुम्ही काळजी करू नका. साधारण आमचं अशा प्रकारचं नैसर्गिक संकट देशातल्या कुठल्याही राज्यावर आलं तर त्याला मदत करण्याची भूमिका नेहमीच केंद्र सरकारने स्वीकारलेली आहे, घेतलेली आहे आणि त्याच्यातनं तुम्हाला आम्ही निश्चितपणे मदत करू. त्याच्यामुळे आम्हाला पण अपेक्षा आहे की तिथनं निश्चितपणे मदत होईल. त्याचबरोबर डीबीटी द्वारे देखील ह्या सगळ्या रकमा देण्याचा प्रयत्न, मग बियाणं असेल, इतर बाबींच्या करता असेल किंवा जे मदत आम्ही शेतकऱ्यांना केलेली आहे त्या मदतीच्या बाबतीमध्ये असेल ती पण देतोय. याच्या व्यतिरिक्त अध्यक्ष महोदय, जर कुठल्या सन्माननीय सदस्यांच्या मतदारसंघामध्ये काही शेतकऱ्यांचं नुकसान होऊन देखील त्यांना मदत राहिली असेल तर त्याच्याही संदर्भामध्ये दर आठवड्याला मुख्यमंत्री महोदय कॅबिनेट मीटिंग घेत असतात. त्या कॅबिनेट मीटिंग मध्ये पण आमचा आढावा असतो आपत्ती व्यवस्थापनाच्या संदर्भामध्ये आणि मदत पुनर्वसनाच्या संदर्भामध्ये, कृषीच्या बद्दल की काय काय परिस्थिती आहे आणि त्याचा आढावा घेऊन तशा प्रकारच्या सूचना ताबडतोब चीफ सेक्रेटरीला देऊन त्यांच्या मार्फत सगळ्या राज्यातल्या जिल्हाधिकाऱ्यांना तशा प्रकारच्या सूचना अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी दिल्या जातात. ही पण गोष्ट मी सभागृहाच्या लक्षामध्ये आणून देऊ इच्छितो. अध्यक्ष महोदय, आज ह्या सगळ्या चर्चा होत असताना मला एक गोष्ट सभागृहाला सांगायची की मी आपल्या बाकीच्या सगळ्यांचाच जे विषय होते त्याला मी स्पर्श करू शकलो नाही, ही मी गोष्ट मान्य करतो वेळेअभावी. परंतु अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने सन 2025-26च्या डिसेंबर 2025च्या हिवाळी अधिवेशनात महसूल व वन विभागाच्या बाब क्रमांक 41 ते 54 मधील अनिवार्य व कार्यक्रमावरील खर्चाकरता रुपये 15,721 कोटी 8,42,000 कृषी पशुसंवर्धन, दुग्ध विकास व मत्स्य व्यवसाय विभागाच्या बाब क्रमांक 55 ते 86 मधील अनिवार्य व कार्यक्रमावरील खर्चाकरता रुपये 616 कोटी 21,39,000 आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या बाब क्रमांक 120
ते 154 मधील अनिवार्य व कार्यक्रमावर खर्च करता रुपये 6,347 कोटी 41,30,000 इतक्या रकमेच्या पुरवणी मागण्या मंजुरी करण्याची विनंती मी सन्मान्य सभागृहाला त्या ठिकाणी करतो. त्याचबरोबर अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीनं 2025-26 या वर्षातील बाब क्रमांक 1 ते 497 मधील अनिवार्य कार्यक्रमावरील खर्चाकरता रुपये 75,286 कोटी 37,59,000 इतक्या रकमेच्या पुरवणी मागण्या एकत्रितरित्या मंजूर करण्याची विनंती देखील सन्माननीय सभागृहाला त्या ठिकाणी करतो. आणि जे बिलं राहिलेली आहेत त्याच्याबद्दल देखील आम्ही नियोजन केलेलं आहे. आम्ही टप्प्याटप्प्यामध्ये ती बिलं देणार आहे. शेवटी राज्य सरकारची एक वेगळी ओळख आहे, त्याला कुठेही डाग लागणार नाही अशा प्रकारची काळजी राज्याचे मुख्यमंत्री आणि आम्ही दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना आमचं मंत्रिमंडळ घेतोय. ही पण गोष्ट आपल्या मार्फत मी राज्याला आणि राज्याच्या या सभागृहाला मी सांगू इच्छितो. धन्यवाद.